महसूल खात्यामध्ये 23 जे आमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत त्यांना निवड श्रेणी देण्यात आली आणि पुढच्या काळामध्ये IAS होण्याचा मार्ग 23 अधिकाऱ्याचा मोकळा झाला। त्यांचं मी अभिनंदन करतो। सोबतच राज्यामध्ये 22 डेप्युटी कलेक्टर यांना आता ऍडिशनल कलेक्टर म्हणून बढती मिळाली। राज्यामध्ये पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये मागच्या वेळी बघितलं असाल की 68 ऍडिशनल कलेक्टर सिलेक्शन केलं आम्ही दिलं, 81 ऍडिशनल कलेक्टर आम्ही केले। आता आम्ही तातडीनं डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर यांच्या बढत्या करतो आहे आणि लवकरच नायब तहसीलदार ते तहसीलदार या सुद्धा बढत्या होत आहे। राज्यामध्ये मागच्या 8-10 वर्षापासून महसूल खात्यात थांबलेले प्रमोशन हे आम्ही करतो आहे आणि पुढच्या काळात जे आमचे क्लार्क आहे त्यांना नायब तहसीलदार होणे आणि असा ते संपूर्ण महसूल खात्याचा पूर्ण जेवढा काही बढत्या मागच्या 10 वर्षात थांबल्या होत्या, प्रमोशन थांबले होते, म्हणजे क्लार्क पासून तर ऍडिशनल कलेक्टर पर्यंत राज्यातले संपूर्ण प्रमोशन करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतलेला आहे। सर्वांच्या सिनियरिटी लिस्ट फायनल झालेले आहे आणि त्यामुळं आता आपल्या राज्यामध्ये जो काही एक मोठा बॅकलॉग होता तो माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारमध्ये, आमच्या सरकारमध्ये आता महसूल खात्यामध्ये पूर्ण होतोय। नागपूर जिल्ह्याला